नमस्कार. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. राज्यामध्ये एकीकडे गुन्हेगारी आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांत वाढ होत असतानाच यासह पुण्यातील स्वारगेट अत्याचार प्रकरण ताजं असताना भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत टवाळखोरांकडून छेडछाड करण्यात आली. जर केंद्रीय मंत्र्यांची मुलगी सुरक्षित नसेल तर सर्वसामान्यांच्या मुलीचं काय, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय. रक्षा खडसेंच्या मुलीसोबत नेमकं काय घडलं, पाहूयात यावरचा हा रिपोर्ट. जळगावातल्या मुक्ताईनगरमध्ये यात्रा सुरू आहे. यात्रेत भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची मुलगी आपल्या मैत्रिणींसोबत गेली होती. याच वेळी काही टवाळखोरांकडून खडसे यांच्या मुलीची आणि तिच्या मैत्रिणींचीही छेड काढण्यात आली. खडसेंची मुलगी कृषिका आपल्या मैत्रिणींसोबत आकाश पाळण्यात बसली होती. याच दरम्यान टवाळखोर देखील आले. मुलीसोबत एक पोलीस सुरक्षा रक्षक देखील होते. मात्र त्यांच्यावर टवाळखोरांकडून दादागिरी करण्यात आली. मुलींचे व्हिडिओ चित्रीकरण टवाळखोर करत होते. खडसेंनी मुलीसोबत नेमकं काय घडलं याची माहिती देखील दिली आहे. आपण खडसे नेमकं काय म्हणाल्यात पाहूयात. जी काही घटना 2 दिवस आधी म्हणजे परवा रात्री जी काही घडली आणि तिथे माझी मुलगी होती आणि आज मी पोलीस स्टेशनला मंत्री म्हणून नाही तर आई म्हणून मी आलेली आहे. कारण की परवा माझी मुलगी आणि तिच्या सोबतच्या मैत्रिणी मुक्ताईनगरला कोथळीला आपल्या मुक्ताबाईची यात्रा असते, दरवर्षी यात्रा असते आणि साहजिक आहे मुली पण यात्रेमध्ये फिरायला जात असतात. तर संध्याकाळी मी गुजरातला होती, तिचा मला फोन आला की मम्मी मला जायचं. तर तिला म्हटलं तू घरचा जो गार्ड आहे त्याला सोबत घेऊन जा आणि सोबत माझा ड्रायव्हर असेल किंवा ऑफिसमध्ये काम करणारे 2-3 मुलं मी तिच्या सोबत पाठवले. तिथे तिच्या सोबत ज्या पद्धतीने वागणूक झाली किंवा तिच्या सोबत ज्या मुली होत्या, काही 17च्या म्हणजे 18 वर्षाच्या आतल्या होत्या. कृषिका पण आता 18ची झाली, 2 दिवस आधीच झाली. तर या सगळ्या 17-18 वर्षाच्या मुली होत्या. पण तिथे कोणी भोई नावाच्या मुलाने त्या मुली म्हणजे तिथे ते पाळण्यात बसायला गेला तर यांच्या मागे मागे ते फिरू लागले. आमच्या गार्डने त्याला म्हणजे त्याचा मोबाईल घेतला, त्याने सगळं शूट केलं. जेव्हा पाळण्यात बसल्यानंतर जबरदस्तीमध्ये पाळण्यामध्ये साईडच्या पाळण्यामध्ये जाऊन बसले. आमच्या लोकांना उतरून जाऊन बसले ते. परत आमच्या लोकांनी त्यांना उतरवलं. दुसऱ्या पाळण्यामध्ये पण त्यांनी तसंच केलं. ठीक आहे, मग आता बसल्यानंतर व्हिडिओ त्यांनी सगळ्यांशी म्हणजे व्हिडिओ वगैरे काढले. नंतर जो माझा गार्ड गेलेला होता त्याला थोडी शंका आली. त्याने त्याचा मोबाईल घेतला की याने नेमकं व्हिडिओ काढला की काय केलं बघायला. तर त्या गार्ड सोबत पण यांनी सगळ्यांनी दादागिरी केली. त्याची कॉलर पकडली, त्याला धक्काबुक्की केली आणि जवळपास 30-40 मुलांचा माहोल तिथे जमा झाला. आणि हे 2-3 लोक असल्यामुळे काही बोलू शकले नाही. त्या मुली पण तिथून घाबरून गेल्या. निघताना त्या मुलांनी ह्या मुलींना धक्काबुक्की केली. काल मी म्हणजे आज सकाळी मी आली. काल कृषिकाशी मी रात्री व्यवस्थित बोलली कारण ती घाबरलेली होती. मी इथे नसल्यामुळे ती मला व्यवस्थित काही सांगू शकली नाही. आज सकाळी मी तिच्याशी बोलली तर तिने मला असं सांगितलं की 24ला जे म्हणजे हे आमचं घराचं आधीपासून आहे की आम्ही एकादशीच्या दिवशी फराळ वाटप करत असतो. नेमकी मी पण त्या दिवशी नव्हती, मला पालला कार्यक्रम होता म्हणून मी सकाळी गेलेली होती. तर ती बोलली की त्या दिवशी म्हणजे मी तिला पाठवलं होतं फराळ वाटपला. त्याही दिवशी असाच प्रकार तिथे झाला. म्हणजे ते हेच मुलं तिथे आजूबाजूला तिचे फिरत होते आणि चुकीच्या नजरेने बघत होते. पण तिने लेट गो केलं की जाऊ दे, म्हणजे आता तिला पण एवढं नाही कळालं की काय. पण ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे कनेक्ट होत आहे. जर ह्या मुक्ताईनगरमध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर हे किती दुर्दैव म्हणावं की आज ह्या लोकांना माहित होतं की ती माझी मुलगी आहे. तर आज एक म्हणजे मंत्री म्हणून किंवा खासदाराच्या मुलीसोबत जर असं होऊ शकतं तर बाकीच्या मुलींचा तर आपण विचारच करू शकत नाही. ही घटना माहीत पडल्याबरोबर गावातल्या बऱ्याचशा मुली माझ्याकडे आल्या. म्हणजे मला पण थोडं म्हणजे हे वाटलं चुकीचं की आमचंही कुठे ना कुठे चुकतं की आम्ही ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. त्या मुलींनी पण मला ते म्हणजे सांगितलं की आम्ही शाळेत जातो तेव्हा पण हे असेच प्रकार नेहमी त्यांच्यासोबत घडतात. तर ही एक काही मुलांची 5-6 मुलांची टोळी आहे. तर ह्या टोळीला काही ना काही आळा घालणं आणि एक कठीण शिक्षा यांना झालीच पाहिजे. आज पोलीस स्टेशनला मी माझं पत्र सुद्धा दिलेलं आहे आणि आजच्या ज्या लोकांना सगळ्यांना मी अरेस्ट करायला लावलेलं आहे. सीएम साहेबांशी पण मी या संदर्भात बोललेली आहे. आज फक्त रक्षा खडसेच्या मुलीचा विषय नाही, आज सगळ्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये राहणाऱ्या सगळ्या महिला असतील, मुलींचा प्रश्न आहे. कारण की आज एवढं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे की कोणी कुठेही फिरू शकतं. पण जर फिरायच्या वेळेस ह्या अशा घटना घडत असतील ते अतिशय दुर्दैव आहे. अशा प्रवृत्तीच्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे. गेलेल्या मुलींसोबत पोरांना ताब्यात घेतलं त्यांना लगेच सोडून दिलं नाही, कारण पोलिसांनी हिस्ट्री चेक केली म्हणजे लगेच जामीन मिळाला. पोलीस पण याच्यात सहकार्य मिळते. नाही, काल
आता मी DYSP साहेब पण इथे आलेले आहे. आता मला तर आज माहित पडलं की त्या मुलावर जो कोणी भोई नावाचा मुलगा आहे त्याच्यावर आधी पण 4 गुन्हे ऑलरेडी आहेत आणि त्याचं वॉरंट निघालेलं होतं आणि वॉरंटच्या कारण त्याला काल अरेस्ट केलं. कोर्टाने त्याला तिथून सोडलं, पण ह्या जामीन दिलं. ह्या केसच्या बाबतीमध्ये फक्त माझ्या गार्डचं त्यांनी काल रेकॉर्ड घेतलेला होता, कारण कृषिकाला मी स्वतः पाठवलं नव्हतं. तिला म्हटलं मी येईल तुझ्यासोबत स्वतः पोलीस स्टेशनला आणि मग सगळे आपण कंप्लेंट देऊ. तर आज आता कृषिका आणि तिच्या मैत्रिणी सगळे इथे कंप्लेंट देत आहेत. मुलींसोबत जो गार्ड होता त्या गार्डची कॉलर देखील पकडल्या गेलेली आहे. कुठेतरी पोलिसांचा धाक संपलाय असं वाटतं. तसंच म्हणावं लागेल की आज प्रश्न म्हणजे मला पण हाच पडलेला आहे. जर पोलीस आमच्या प्रोटेक्शन साठी दिलेले असतात आणि ऍज अ फॅमिली म्हणून जर मी गार्डला जर त्यांच्या प्रोटेक्शन साठी पाठवलेला आहे, तर कोणाची हिंमतच नको व्हायला की ड्रेसमध्ये असताना कोणी पोलिसावर हात लावू शकतो किंवा पोलिसांवर दादागिरी करू शकतो. हे कुठे ना कुठे म्हणजे अति ह्या सगळ्या गोष्टी वाढत चाललेल्या आहे. तर याला कुठे ना कुठे आळा बसणं गरजेचं आहे. या गुन्हेगारांना पाठबळ देणारा कोण आहे? कारण पोलिसांचा धाक नाही का, हा पण एक विषय. बघा, पाठबळ कोण देतं हे मला माहित नाही, पण आज मी तुम्हाला सांगते जो काही प्रकार झाला, मलाही असं वाटतं की कुठे मी सुद्धा कमी पडली, की मी पण आधीपासून या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे होतं. सोबत इथे प्रकार घडत असतील आणि मी आज तुमच्या माध्यमातून सगळ्या मुलींना सुद्धा आणि महिलांना सुद्धा आवाहन करते की आपणही बऱ्याच वेळा की उगाच नाव येईल पेपरमध्ये किंवा मुलीचं नाव पुढे येईल, आपलं फॅमिलीचं नाव पुढे येऊन म्हणून आपण शांत बसून जातो. पण त्याचा कुठेही विचार न करता आपल्या मुलीसाठी किंवा आपल्या घरातल्या महिलेसाठी प्रत्येक घरातल्या व्यक्तीने पुढे आलं पाहिजे आणि ह्या छोट्यातल्या छोट्या जरी घटना असतील तर त्या पोलिसांच्या कानावर घातल्या पाहिजे. कारण की एक वेळ मलाही सकाळी तो विचार आला, पण मी परत हाच विचार केला, जर मी आज बोलली नाही, कारण की मला हे काही पब्लिसिटीसाठी किंवा माझ्या नावासाठी मी जर आज बोलली नाही तर उद्या ह्या मुक्ताईनगरमध्ये किंवा माझ्या मुलीसोबत पण काही घडू शकतं. काही राज्यामध्ये सातत्याने मुलीवरील अत्याचाराचे प्रमाण वाढतंय. राज्य सरकारकडे काही मागणी करणार आहे? मी राज्य सरकारकडे एवढीच मागणी करेल, कायदे भरपूर आहे, पण ह्या अशा प्रवृत्तीच्या लोकांना ताबडतोब यांच्यावर कठीण मधली कठीण कारवाई केली पाहिजे आणि अशा प्रवृत्तीला संपवलं पाहिजे. ते नारी शक्ती कायदा हे लागू करण्यात आलं होतं, परंतु आतापर्यंत त्याच्यावरती अंमलबजावणी झालेली नाही. जर हे कायदा लागू झाला तर याच्यावरती काय होईल? मी तेच आधी सांगितलं, कायदे आहे पण त्याच्यावर ऍक्शन कंटिन्यू घेणे किंवा त्याला कोर्टाच्या माध्यमातून सुद्धा बेल न मिळू देणे, अशा स्ट्रॉंग पद्धतीने याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे. रक्षा खडसे यांच्या सुरक्षा रक्षकानं टवाळखोरांना अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी सुरक्षा रक्षकाला काही दाद दिली नाही. छेडछाड करणाऱ्या मुलांनी मुलींना धक्काबुक्की केली आणि त्यानंतर पसार झाले. रक्षा खडसे या कामानिमित्त बाहेर होत्या, पण ज्यावेळी त्या मुक्ताईनगरमध्ये पोहोचल्या त्यानंतर मुलीने त्यांना सगळा घटनाक्रम सांगितला. तिथून पुढे त्यांची मुलगी आणि मैत्रिणींसह त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं. टवाळखोरांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. आरोपींवर पोक्सो अंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आलाय. तसंच त्यांना कठोरातली कठोर कारवाई करण्याची मागणी रक्षा खडसेंनी केली आहे. यासह जर एका खासदाराची, केंद्रीय मंत्र्याची मुलगी जर सुरक्षित नसेल तर सर्वसामान्यांच्या मुली अशा कशा सुरक्षित समजायच्या, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. या संपूर्ण प्रकरणानंतर जळगावातलं वातावरणही तापलंय. घडलेल्या प्रकारावर एकनाथ खडसे, रोहिणी खडसे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे. राज्यामध्ये दिवसेंदिवस महिला मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत चाललेलं आहे. त्यामुळे राज्य सरकारने कुठेतरी कठोर कायद्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा काहीच धाक उरला नाही अशी स्थिती राज्यभरात पाहायला मिळते. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणात देखील अनेक धक्कादायक खुलासे समोर येतात. त्यामुळे या प्रकरणासह आता रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणामध्ये पुढे काय अपडेट्स समोर येणार ते पाहणं महत्त्वाचं राहील. या घटनेच्या ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.